महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या ऑफर्स रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आलेत लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 15 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर पर्यंत 1998 च्या खरेदीवर बंपर गिफ्ट, लाडक्या बहिणीला 3 ऍक्टिवा गाडी गिफ्ट, दररोज चिंका चांदीची जोडवी गिफ्ट, पेशवाई सिल्क साडी 1200 ची 346 मध्ये, कलांजली पैठणी सिल्क 1500 ची 594 ला, 3 पीस ड्रेस 2 पीस ड्रेस घ्या 1188 रुपये, एक घ्या एक फ्री, ब्रँडेड शर्ट टोरी कंपनीचा एक घ्या एक फ्री, 5000 रुपयांची बनारसी नवरी शालू 1495 रुपयाला. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट. पुण्यातील बालेवाडी म्हाळुंगे परिसरात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात मिरज तालुक्यातील सलगरे येथील रहिवासी संदीप पाटोळे यांच्या 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास ग्रीन कोर्ट सोसायटी समोरील दुर्गा कॅफेजवळ ही हृदयद्रावक घटना घडली. या अपघाताचा थरारक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. संदीप पाटोळे हे मिरज तालुक्यातील सलगरेचे रहिवासी असून नोकरीनिमित्त ते सध्या बाहेर राहत आहेत. आपल्या मुलाच्या दुर्दैवी निधनाची बातमी सलगरे गावात पोहोचताच गावावर शोककळा पसरली असून पाटोळे कुटुंबियांच्या दुःखात ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. लहान वयातील मुलाचा अशा प्रकारे जीव गेल्याने सलगरे परिसरातूनही हळहळ व्यक्त होत आहे. प्राथमिक माहितीनुसार संदीप पाटोळे हे आपला मुलगा आणि मुलीसह दुचाकीवरून ट्युशनला जात होते. बालेवाडी म्हाळुंगे परिसरातील रस्त्यावर असलेल्या मोठ्या खड्ड्यात दुचाकी गेल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी घसरली. यावेळी मागे बसलेला 11 वर्षीय विराज रस्त्यावर फेकला गेला. त्याचवेळी मागून येणाऱ्या आयशर ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली. अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. खराब रस्त्यामुळे एका निष्पाप चिमुकल्याचा जीव गेल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या अपघात प्रकरणी बावधन पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान घटनास्थळी पाहणी करण्यासाठी आलेले भोर वेल्हा मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांनाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार मांडेकर यांनी नागरिकांना दिले. पुण्यात नोकरीनिमित्त असलेल्या संदीप पाटोळे यांच्या कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सलगरेच्या चिमुकल्याचा पुण्यात खड्ड्यामुळे बळी गेल्याने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून निष्काळजीपणामुळे आणखी किती जीव जाणार असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. मात्र या खड्ड्यांमुळे एका 11 वर्षीय मुलाचा जीव गेल्याने प्रशासनाने आता तरी या रस्त्यांच्या दुरवस्थेकडे गांभीर्याने पाहावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.